धनंजय मुंडे तुम्ही जनप्रतिनिधी आहे, तरी मनाची नाही तो जनाची लाज ठेवा थोडी तरी. आणि जे ते बंगला आहे शासकीय निवासस्थान ते तुम्ही सोडा. 5 महिने गेले, 5 महिने झाले, मंत्रिपद गेले, नंतर तुम्ही आज शासकीय निवासस्थानवर राहतात. 45 रक्कम जी आहे त्याची रखडलेली आहे. आणि मला तर असं वाटते की धनंजय मुंडे म्हणताय की मुलगीचे शिक्षणासाठी, माझी प्रकृतीसाठी. अरे मुलगी दुसरी तिसरी मध्ये आहे, तुम्हाला किती दिवस तुम्ही बिमार राहणार आणि किती दिवस शासकीय निवासस्थानमध्ये राहणार. आणि 2-2, 3-3 फ्लॅट असताना धनंजय मुंडे असे खोटाळे भाणे करत आहे. आणि धनंजय मुंडे कितना खोटाळा आहे. आज हे महाराष्ट्राची जनता आणि परलीची जनता आहे, तुम्ही लोक बघा की धनंजय मुंडे किती खोटाळा आहे. म्हणताय की माझा फ्लॅट नाहीये. आणि त्यांच्या जे हे आहे त्यांच्या शपथपत्रामध्ये, इलेक्शन कमिशनचे शपथपत्रामध्ये त्यांनी ते फ्लॅटचा उल्लेख केलेला आहे. मालाबार हिल मध्ये 2100 स्क्वेअर फूट, छोटा नाही असते, 2100 स्क्वेअर फूटचा मोठा फ्लॅट आहे. सांताक्रूजचा फ्लॅट त्यांचा आहे. आज 8 वर्ष राहिले आहे ना या फ्लॅटमध्ये. आणि हिरानंदानी मध्ये पण फ्लॅट आहे. आणि खोटा म्हणताय की माझ्याकडे राहण्यासाठी नाहीये, इकडे माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी, माझी प्रकृतीसाठी मी इथे राहतो. अरे कशाला इतकाच खोटाडा बोलायचा. आणि जरी धनंजय मुंडेला अजून 2-2, 3-3 फ्लॅट असताना प्रॉब्लेम आहे, तो मी एक आवाहन करते धनंजय मुंडेच्या की त्यांची जे दुसरी बायको आहे त्यांना घेऊन तुम्ही माझ्या फ्लॅटमध्ये राहा, पण शासकीय निवासस्थान सोडा. आणि मी माझ्या मुलाबाळांना घेऊन मी किराय के मकानमध्ये जाते. धनंजय मुंडेचे मालाबार हिल मध्ये आहे, अगोदर पण एक होता. असे तर खूप काही आहे. मी त्यांची बायको आहे, 27 वर्ष त्यांच्यासोबत संसार केलेला आहे. असे तर खूप काय आहे. कालाधन जे म्हणताय, आज हे सगळे राजकारणी लोकांची मिलीभगत चालू आहे, त्याच्यासाठी कोणी आवाज उचलत नाही. पण नरिमन पॉइंट वरती एक घर आहे, मालाबार हिल मध्ये एक घर आहे, जे मी तुम्ही प्रूफ दाखवलेला आहे, त्यांच्या लिहिलेलं आहे ना शपथपत्रामध्ये. आणि एक हिरानंदानी मध्ये आहे. आणि जे आमच्या घर आहे ते पण त्यांच्या घर आहे ना, त्या नकारू शकत नाही.